ए आत्या काय बोलायचंय का आता? इथं शिव्या घालू नको, आपण दुसऱ्याच्या गावाला आलोय. इथं आपली पोरं पोर आहेत बाकी लग्नाची. पुरी मिळायच्या नाही, पुरी नाही भेटायच्या. बघा म्हणला कशाच सास आहे ते बघा. वरमाय जावं होतं पाटी. ये भैया, अरे मन हल्ली पण नवरदेव का हल्ल्याला दिसत नाही, नवरदेव हल्ल्याला दिसत नाही. म्हणून काय सांगितलं की फुल असतं सुगंधासाठी, फुल असतं सुगंधासाठी आणि सुगंध असतो श्वास घेण्यासाठी. अरे कोणी नाही कोणासाठी, म्हणून तर नवरदेवांची हौस करण्यासाठी लाडका भैया बोलायला. पण कसं एकदा हौस कशी झाली पाहिजे, हा पण त्याच्या आधी काय झालं पाहिजे, एकदा सांगलीकरांचा दचकान कचका कसा बसला पाहिजे, कसा एक बार. अरे नाही 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 जमत नाही, जमत नाही. मोहिते पाटील कसा बसला पाहिजे एक बार. अरे नाही नाही. नमस्कार मित्रांनो, किरण विलारे ब्लॉग्समध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय. आत्ताच आलो आहे मी गावावरून, सामान घेणं चाललं आहे. ॲक्च्युली आज आत्याच्या मुलाचं लग्न आहे, मोठ्या चिरंजीवचं. तर आम्ही सगळे चाललो आहे, आमची फॅमिली मस्त आहे की सगळे उरकल्यात. बबड्या पण बघते मला. आत्ताच आलो, गडबड असल्यामुळं जरा काय करता गावलं नाही मला, ब्लॉक करता गावलं नाही. आणि काय तेच रोड सारखं दाखवा, पुणे रोड हायवे, त्याच्यामुळं मी डायरेक्ट आपलं मुंबईला आल्यामुळं. आणि आता बघा तुमचा रुमाल, तुमचा रुमाल घेतला मी ऑलरेडी तिला. चला आता हे काढायचं ते चालू. चला चला हे हळू हिपो बाळा. आलो मी तिथं जातो पुढं. आलो आम्ही, आमची गाडी इकडे. चला ब्रेक मारला जोरात तरी. पाण्याची बॉटल आहे की आत पाठीमागे. चला ही वराडीची गाडी चालली आपली. ए दादा आहे पुढे आम्ही. हा काय म्हणते आखीकडे त्या तिथं थांबलेत नाही लोक. आता जे गाव आले त्या सगळे गाव या ठिकाणी शूटिंग होत असतात. पिक्चर बघितला असतं तो वाडा पाठी गेला. एक दिवस आपण ब्लॉक करणार आहे, आपण बघू. आपण एक दिवस भेटला तर या गावचा पण ब्लॉक करू नक्की. हे बघा गॅससाठी चालू लग्नापर्यंत. इकडं ताईचं गाव आहे रायरी आणि निवगण. आपल्याला निवगण या साईडला जायचं आहे, रायरी. आणि ते रायरेश्वर किल्ला आहे पुढं दिसतोय तो. ॲक्च्युली रायरेश्वरला जायचं पण जागा आहे, गावातली लोक जातात कडाकडाने चालायला. आणि आपल्याला रायरेश्वरला जायचं असेल तर बाजारवाडी गोरमार्गे जाऊ शकतो. या मार्गे जरा अवघड आहे रायरीला जायला, रायरेश्वरला किल्ल्यावर जायला. चालली आहे आपली वराड्याची गाडी पुढं. मध्ये ती ॲक्च्युली बंद होते, लय दिवस झाले बंद असणार आहे, त्याच्यामुळे ती गाडी सध्या बंद आहे. म्हणजे चढायला बिडायला बंद पडते त्या अशी.
आता इकडे बघूया रोड. आणि आपलं देवघर धरण त्या साईडला आहे. त्या धरणाचा फुगा म्हणजे पाण्याचा एक भाग आपल्या साईडला आलेला आहे. त्या साईडला तुम्हाला दाखवतो मी. आता दिसेलच पुढं. देवघर धरण त्या साईडला आहे आणि हा फुगा इकडे आहे. त्याचं पाणी या साईडला आलेलं आहे. खूप वर गाव आहे. डोंगराच्या आपल्याला पलेट जायचंय. या डोंगराच्या पलेट जायचं म्हणजे डोंगराच्या पलीकडे जायचं. आपण आता आले रे आपला मांडव असेल. इथं आपल्याला संध्या का समोरच मांडव घातलेला आहे. हे नवरदेवचं घर आहे बघा. नवरदेव नवरी. चला काय आलं बापू येत आहे का? ना ए पाणी भेटलं का? बबडीला भेटली. थंड आहे ना? श्रीशू इथेच का मा बरोबर माझ्या बरोबर उन्हात कुठं नाही तेव्हा कशी निघाली बघ. हीच ती आत्या. चला नवरदेवचे तर काही माणसं येत होते त्याच्यामुळे थांबलेले. आता चला परत निघूया आपल्या रोडवर. अजून निवगणले वर आहे त्या साईडला. आणि आपला डीजे बघा. अरे वा वा संध्याकाळी धुराळा आहे बाई. डीजे वरातीवर फुल धिंगाणा आहे. सोन्याला जोडीदार घेतलाय गाडी. पाय इथं ठेवतो आणि हे कर पाय ठेवतो. चला सोडलं बरोबर आहे का? चला इथून वर आलाय तर तुम्हाला लाल माती दिसल. कारण आपल्याकडे सगळे काळी माती आहे. ह्या साईडला बघा लाल माती. हा पूर्ण मावळ भाग आलाय. देवली परत आता गोरा झालेलो परत काळा होता. 2 दिवस मुंबईला जाऊन आलो गोरा होऊन. दर हप्त्याला मी गावाला आहे. दर हप्त्याला आता नेक्स्ट 21 तारखेला पण मी गावाला येणार आहे. ते सरप्राईज असेल. आपण कुठं वेगळ्या ठिकाणी जाणार. देवस्थान आहे त्याच ठिकाणी जाणार आहे 21 तारखेला. अजून प्लॅन फिक्स नाही. आपण सांगून ठेवतो. अजून 10-15 दिवस गेलाय तर आपल्याला करवंद आंब सीझन चालू होईल. आता काय नसेल असं असू पण शकतं. सांगू नाही शकतो. करवंद तर असणार. करवंद आंबे आता एप्रिल महिन्यात चालते. एप्रिल महिन्यात शक्यतो येतोच. आणि त्यात एक घर आहे. कसलं भारी वाटत असेल त्यांना. फायनली आपण गावी आलोय निवगण. पण काहीचा अजून आवाज काय दिसना. कुठे सोन्या? फायनली आपण
न्यू गनमध्ये पोहोचलेलो आहे आणि लग्न कार्याच्या पण इथंच हे पाठवते उतरा चला दरा हळू 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 उतरा चला बबडी झोपली वय चला बबड्या उठले आणि आपण जाऊ लग्नाला. आता गाडीचं जरा लावतील ते आम्हाला लावतोय आणि हे सगळे आमची फॅमिली चाललेत लग्नाला. ए आत्या काय बोलायचंय का आता इथं इथं शिव्या घालू नको आपण दुसऱ्याच्या गावाला आलोय. इथं आपली पोरं पोर आहेत बाकी लग्नाची पुरी मिळायच्या नाही पुरी नाही भेटायच्या बघा म्हणला कशाच असं आहे ते बघा. जाणं असं आहे चल बरं झालं आपल्या जवळच्या जवळ आहे ना रे. बाबडे आपण चप्पल काढू इथं आणि नाही घरात जाऊ. काय मग काय नाही बघा सासूबाई सासूबाई बोलतोय सासूबाईचे माझी आणि अरे आणि नवरदेवची आई है ना. वरमाय वरमाय जावं होतं पाटी. परत व्हिडिओ येशील बघ. Your body was so magnetic. Before I knew it, we talked and I think about you. A cocktail, you told me that you've been waiting for somebody like me. प्रकाश आंबाजी यांचा या ताडीला ताडीला बबडीला लावले थोडस आहे बबडी शिवनारायण ढवळे यांचा या ठिकाणी चालू करायचं. चल जायचे आपल्याला तो बघ मामाला दाखव मामाला नवरदेव जायचे आपल्याला. हॅलो गाईज हे देखो नवरदेव कसा आहे नवरदेव खूप संयम बाळगलाय नवरदेवाने. आला सगळ्या बाया एकदम रेशन कार्ड सारखे आले ना. हा ना रेशनिंग दुकानावर आज काय झालं हे सगळं मांडव आमचाच आहे म्हणजे आम्हाला माझ्या चुलत भावाचा असा मांडव आहे बघा. हा मांडव छोटे तिकडे एक मांडव बांधलेला आहे नवरीच्या बाळाला.
कुठं बसायचं तुला बसायचं कसे बोलवतंय तुला बोलवतंय नवर बसायचं चल जा बसायचंय बसल किती बसवा बसायचं बाळा ते काय नाही करत पब्लिकने थोडं सहकार्य करायचं बरं का एक 5 मिनिटं सुंदर असा घोडा नाचणार आहे देखो रामोगम थोडंसं सहकार्य करायचं आणि नवरदेव तुम्ही कोण 2 मिनिटं सहकार्य करायचं आणि जाम बसायचं कानाकोपऱ्यात गाजत असलेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गाजत असलेला शरदांना मोहिते पाटील सांगली तालुका फलटण जिल्हा सातारा यांचा सुंदर असा नाचणारा घोडा नाव त्याचं भैया 95 पण हे भैया अरे हलगीवाला बोलायला असं सांगायला असं काम झालं पाहिजे हलगीवाला बोलायला असं सांगायला असं काम झालं पाहिजे सारं पब्लिक नाच बघतं पण एकदा काय बारीक झालं पाहिजे हळूहळू नाजूक हे भैया अरे सारं पब्लिक नाच बघतोय वागा पण कसं झालं पाहिजे 80 वर्षाच्या म्हाताऱ्याकडे झालं पाहिजे मान हलवून बारीक नवरदेव का हल्ल्याला दिसत नाही नवरदेव हल्ल्याला दिसत नाही म्हणून काय सांगितलं की फुल असतं सुगंधासाठी फुल असतं सुगंधासाठी आणि सुगंध असतो श्वास घेण्यासाठी अरे कोणी नाही कोणासाठी म्हणून तर नवरदेवांची हौस करण्यासाठी लाडका भैया बोलायला पण कसं एकदा हौस कशी झाली पाहिजे पण त्याच्या आधी काय झालं पाहिजे एकदा सांगितलं कारण दचकान कचका कसा बसला पाहिजे कसा एक बार अरे नाही जमत नाही मोहिते पाटील कसा बसला पाहिजे एक बार अरे नाही ओसवर झालं पाहिजे एकदा कसा दचका कचका शबा चल पुढं बारीक नवरदेवाच्या हौसासाठी सांगवीकरांचा घोडा बोलवलाय पण नवरदेवाच्या हौस काय झालेली दिसत नाही मोहिते पाटील नवरदेव कसा हल्ला पाहिजे कसा मागच्या पायानं फुगडी झाली पाहिजे जिलून आलं नाही जमत नाही नवरदेव कसा हल्ला पाहिजे नवरदेव हल्ला पाहिजे मंडवली बी हल्ली पाहिजे कशी एक बार जागे हल्ला
पाहिजे. हा 3 पायावरती घोडा नाचला पाहिजे. मागचं गाणी पुढचं दोन. हालतात का 3 पाय पण एकदा काय झालं पाहिजे. ये भैया भैया 95 म्हणून साठी काय सांगितलं की आसमान से गिरी तलवार नीचे चटका साया. आसमान से गिरी तलवार नीचे चटका साया. ये भाई इस मैदान में सांगलीकरांचा भैया आया. पण एकदा मोहिते पाटील कसं जशी बंदुकीतली गोळी सुटती तसा घोडा सुटला पाहिजे. कसा 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 नाही 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 जमत नाही जमत नाही जमत नाही. कसा सुटला पाहिजे मोहिते पाटील कसा. एक पब्लिक दिसती का झालेली लंगडी लंगडी आवाज काय येई नाही. हा एकदा शिस्त करतो 4 पाय पाठव घ्यायचे. फोटोग्राफर तयार राहा. शबास ह्यालाच म्हणायचं जातीवंत घोडा आणि घोड्याचे मालक. पण पाठावाला पण फेवरेट आयटम. हा सांगलीकरांचा फेवरेट आयटम. जशी महिला मंडळ फुगडी खेळती तशी घोड्याची फुगडी झाली पाहिजे. मागच्या बायला फुगडी. मंडळी हल्लेले काही दिसत नाही. कशी हल्ली पाहिजे फुगडी झाली पाहिजे. नवरदेव हल्ला पाहिजे. हल्ला बाद बाद नवरदेवाचा पैसा फिटला. पण एकदा कसं झालं पाहिजे. हा सगळं झालं मोहिते पाटील पण नवरदेवाच्या मानाचं पुरवलं कुठं. मानाचं पुरवलं पुढे सगळं कुरवलं पुढे. सगळं नवरदेव कुरवल्याला बोलवा कुठे. हे भैया बोलव कुरवलं कुठं. कुरवलं या पुढं. भावाच्या आजचे दिवस हौस आहे. एकदाच लग्न आणि एकदाच हौस. हे भैया कुरवलं आलं पण त्यांना एकदा शिस्तपणे मानाचा मुद्रा झाला पाहिजे. मानाचा मुद्रा शबास. वंशमोर अजून एकदा जमत नाही. वंशमोर मुद्रा झाला पाहिजे. शबास. कुरवला आला पण कुरवल्याने खिशात हात काय घातला नाही. भावाच्या औषधासाठी 500 घ्यायचं पण त्यांनी काय मान हल्ली पाहिजे. कशी जाग्या मान. हे भैया भावाच्या औषधासाठी 500 रुपये घ्यायचं मग बाजूला सरायचं. हे भैया अरे भावाच्या औषधासाठी 500 रुपये आले बघा. पण कोरोनाचं म्हणणं काय आहे मोहिते पाटील. भावाच्या औष होत नाही पण एकदा कसं आलं पाहिजे ना म्हणा. नाही 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 नवरदेव फक्त 2 मिनिटं सहकार्य करा. जमत नाही. हा नवरदेवाला पेट राहिली पाहिजे. सांगलीकरांचा घोडा होता. हा एवढं लांब आलो तर हमाचा पैसा घेतला फुकटचं बोलायचं नाही. पण एकदा नवरदेव कसं आलं पाहिजे जागे. अरे पाच बारीक बरोबले. तुम्ही पण लय घोडे बघितले असतात. हा पण एकदा कसं झालं पाहिजे. ऍक्टिव्हिटी कशाला बघते. नाही. हा कोरोना कसे जाऊन कसा राडा झाला पाहिजे. कसं जायचं म्हणून काय सांगितलं.
भावाच्या अग्रस्थानी एकदा 2 वेळा नमस्कार झाला पाहिजे. कसा एक बार अजून एक बार शबास. ह्यालाच म्हणायचं जातीवंत घोडा. आणि शेवटचा डाव होईल बरं का. शेवटचा डाव आणि शेवटची शिल्लक. म्हणून काय सांगितलं महिला मंडळासाठी डाव झाला पाहिजे. महिला मंडळासाठी काय सांगितलं की महिलांच्या हातात शोभून दिसते काचेची बांगडी. महिलांच्या हातात शोभून दिसते काचेची बांगडी. आणि ह्याच मैदानात फक्त कशी झाली मालकासोबत फुगडी 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 फुगडी. पब्लिकचं म्हणणं बंदुकीतली गोळी झाली पाहिजे मोहिते पाटील. पण कशी 2 पाय उचलून चल पुढे. एकदा मालक कुठे बघायचा मालकाची शराब पाठवायचं. चल पुढं चल पुढं. मालक कुठे मालक शबा. ह्यालाच म्हणायचं जातीवंत घोडा आणि घोड्याचे मालक. पण एकदा गोल फिरत पाहिजे कसा डावा पाय उचलून डावा शबास. एकदा उजव्या पायाने झाला पाहिजे नमस्कार. राम राम बोल पण एकदा मंगला माणसाचा जमाना संपला आणि गौतमी पाटलाचा जमाना आला. म्हणून काय सबसे कातील भैया पाटील. आपल्याला देखील या ठिकाणी दोन्ही परिवारांतर्फे सन्मानित करण्याचा आपला सन्मान स्वीकारायचा आहे. किरण बिलारे तसेच अमोल बिलारे यांच्याचे सत्कार. वेळाडी मंडळीला मागची सूचना नवोदय पार्वती त्याचप्रमाणे दशरथ रामूकंक आणि शिवाजी पोळ आपल्याला देखील दोन्ही परिवारांतर्फे सन्मानित करण्याचा आपला सन्मान स्वीकारायचा आहे. ही पहा प्रवीण दोन्ही मालकांना महत्वाची सूचना. आपण या ठिकाणी आपले पाहुणे आलेले असतील या शिवाजी नाव घेतले आपण नाव सुचवायचं आहे. त्याचप्रमाणे या गावचे जावई आनंदा कंक आपल्याला देखील दोन्ही परिवारांतर्फे सन्मानित करण्याचा आपला सन्मान स्वीकारायचा आहे. रमेश गुड्डेबाकांक यांचा एका सत्कार होतं. आपल्याला देखील या ठिकाणी दोन्ही परिवारातर्फे सन्मानित करण्याचा आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आनंद त्याचप्रमाणे अंकुश कंक संग्राम शेतकंक अंकुश कंक यांचा इथे सत्कार होत आहे. परिवारातर्फे सन्मानित आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आपल्या निवडणूक गावचे सामाजिक कार्यकर्ते हरिभक्त पारायण बी मजबुवा दिघे आपल्याला देखील दोन्ही लक्ष्मण आंबेगे आपला सत्कार स्वीकारायचा आहे. यांचा इथे सत्कार होत आहे आणि ताबडतोब आपला सत्कार स्वीकारायचा आहे. लक्ष्मण आंबेगे रमेश धोंडीबाकंक हॅलो हे पहा ते नंतर नाही आपलं मराठी मंडळी नवरदेवाची मंडळी नवरदेव ताबडतोब मंडपामध्ये घेऊन यायचे. त्याचप्रमाणे नवरदेवाची मंडळी नवरदेव ताबडतोब लग्न मंडपामध्ये घेऊन यायचे. वेळ न लावता याची नोंद घ्या. नारळ आहे. त्याचप्रमाणे आले घरा गाला
मुखे शुभादिनी वाद्ये मंजुळा वाजवा शुभदिनी कुर्या सदा मंगल शुभमंगल सावधान. या मंडपाची बसकराची व्यवस्था करा. चला कार्यकर्ते मंडळी बसकराची व्यवस्था करायचं. पाहुणे मंडळी या ठिकाणी जेवायला बसून घ्या. हे पहा जेवायला कोणी राहिलं असेल त्या पाहुणे मंडळी ताबडतोब जेवायला बसायचे. पुन्हा पंगत होणार नाही याची सर्वांनी नोंद घ्या. ज्या मंडळीला जेवायचं त्यांनी ताबडतोब जेवायला बसून घ्यायचंय. हा आता इथं आपण काय बस काय ना घाबरतो ह्याला बसतो. मामा गोबे कोणी चला ज्यांना जेवायचं त्यांनी बसून घ्या. चला जेवायला घेऊया. आपण ताबडतोब जेवायला बसून घ्या. लग्नाचा कार्यक्रम खूपच छान उरकलेला आहे. तुम्हाला हा लग्नाचा ब्लॉग कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.